ग्रेस गुणांकरता सुरुवातीला गुगलमधून आपले सरकार पोर्टल ओपन करायचे आहे. आपले सरकार पोर्टलला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन आय डी, पासवर्ड, त्याचप्रमाणे तो कॅप्चा जो दिलेला आहे तो टाकून आणि मग सबमिट करायचं. म्हणजे मग याच्या माध्यमातून आपण आपले सरकारला लॉग इन होऊन जाऊ. लॉग इन नसेल तर तुम्हाला नवीन यूजर म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागेल. या ठिकाणी आता कॅप्चा टाकलं जात आहे. जो वरती अल्फाबेट दिलेले आहे तसंच अल्फाबेट टाकायचे खाली. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आपला. जसं आता इथं जळगाव सिलेक्ट केला आणि लॉग इन म्हणायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जातात. त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला जे दिसतं आहे तिथून स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये गेले की सब डिपार्टमेंटमध्ये स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सिलेक्ट करून पहिलाच लेफ्ट साईडला जो ऑप्शन आहे ग्रँटिंग ऑफ स्पोर्ट्स मार्क्स टू द स्टुडंट तो सिलेक्ट करायचा. आणि हे खाली फीडबॅक आहे, परंतु फीडबॅकची गरज नाही. फीडबॅक नाही द्यायचा. आपण वरती प्रोसीड म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी प्रोसीड करायचं. प्रोसीडवर क्लिक केलं की पुढचं स्क्रीन आपल्याला येतं. ज्या ठिकाणी काही सूचना आहेत त्या ॲग्री करायच्या. आय ॲग्री म्हणून त्याला सिलेक्ट करून टाकायचं. आणि मग इथं आल्यानंतर आपण बाकीचे जे काही दिलेलं आहे क्लास आहे 10th का 12th सिलेक्ट करून या ठिकाणी सीट नंबर टाकायचा आहे, तो प्रॉपर टाकायचा. सीट नंबर टाकून मग फेच डाटा केला की तुमचं जो काही विद्यार्थी असेल त्याचं पूर्ण डिटेल, त्याचा फोटो असेल, त्याची साईन असेल, त्याचं नाव असेल, संपूर्ण ते फेच केलं जातं आणि ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी संपूर्ण तो डेटा, त्याची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी येऊन जाते. यामध्ये जे फील्ड ओपन आहेत की ज्या ठिकाणी काही नाही आहे, जसं ईमेल आय डी आहे तर तो प्रॉपर ईमेल आय डी त्या ठिकाणी टाकायचा आहे. तो ईमेल आय डी टाकला. आता या ठिकाणी तो ईमेल आय डी टाकला जात आहे. नंतर मग तुम्ही स्पर्धेची माहिती याच्यामध्ये सगळी टॅब आहेत ते टॅब सिलेक्ट करून नक्कीच कुठली स्पर्धा आहे, कुठे झाली, काय झाली याबाबतची जी डिटेल माहिती आहे ती माहिती टॅब सिलेक्ट करून तुम्हाला भरायची. याच्यातला कुठलाही टॅब हा सुटला नाही पाहिजे. तो जर सुटला तर त्या ठिकाणी ते पुढे जाणार नाही, प्रोसीड होणार नाही. तर काळजीपूर्वक जे जे काही स्पर्धेबाबतची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी भरली गेली पाहिजे. की स्पर्धा कुठे झाली, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत झाली, ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. ती भरल्यानंतरच मग पुढे जाईल. तर या ठिकाणी स्पर्धेचं कुठलं ऑर्गनायझेशन आहे, कुठे ऑर्गनाईज केलं, कोणी ऑर्गनाईज केलं याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरली जात आहे. बऱ्याच वेळा सर्व्हर स्लो पण असतो किंवा नेट कनेक्शन जर स्लो असलं तर डेटा ॲक्सेस करायला प्रॉब्लेम येतात. या ठिकाणी पिरियड दिलेला आहे कॉम्पिटिशनचा, जो काही पिरियड असेल केव्हापासून केव्हापर्यंत, किती तारखेपासून किती तारीख, तर त्याच्यामध्ये तारीख प्रॉपर सिलेक्ट करून या ठिकाणी तारीख पण प्रॉपर सिलेक्ट केली, तीसुद्धा ड्रॉपडाऊन मेन्यूनीच येते. सबमिट जरी केलं तर काही डेटा राहिला आहे भरायचा, म्हणून त्यांनी परत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो डेटा हा प्रॉपर सबमिट करायचा आहे. कुठलंही फील्ड हे रिकामं राहिलं नको, अदरवाईज पुढे जाणार नाही. इथला आय डीज जो आहे तो ईमेल आय डीज तो प्रॉपर
सबमिशन राहिलेला होता तो केला गेला. आता प्रोसीड केल्यानंतर पुढे आलं या ठिकाणी त्याचं डिटेल्स आलं आहे सगळं. आता त्या विद्यार्थ्याचं पूर्ण त्याच्यामध्ये आलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला त्याचे जे काही सर्टिफिकेट्स आहे ते अपलोड करायचे आहे. तर तिथं चूज फाईल करून ज्या ठिकाणी आपण फाईल सेव्ह केलेली असेल त्याचे ह्याच्यामध्ये जे डिटेल्स मागणी केलेले कागदपत्र आहेत ते जोडणं आवश्यक आहे. ते सिलेक्ट करून ते अपलोड करायचे. आधीच ते स्कॅन करून प्रॉपर फोल्डर तयार जर केले तर आपला वेळ बराचसा वाचतो याच्यामध्ये आणि मग लवकरात लवकर फोल्डर सर्च होऊन त्या फोल्डरमध्ये आपण पटकन जी काही फाईल आपल्याला अपलोड करायची आहे सर्टिफिकेटची तर ती आपण ताबडतोब त्या ठिकाणी सर्च करून ती अपलोड करतो. तर या ठिकाणी ते अपलोड करायचीच प्रोसिजर चालू आहे. आवश्यक डॉक्युमेंट सगळे अपलोड झाले की मग ते सबमिट करायचे आहे सगळं. हे झाल्यानंतर आता हे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड सक्सेसफुली म्हटलं आहे त्यांनी. त्याच्यात काय कुठले अपलोड झाले काय झाले. आता इथं मेक पेमेंटचं याच्यातमध्ये पेमेंट जे काही येतं आहे समोर तर त्याला पेमेंटला क्लिक करायचं आणि मग तुम्ही कशामार्फत ते भरणार आहात तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊन ऑनलाईनच पेमेंट आहे संपूर्ण. समजा तुम्ही UPI थ्रू जरी करायचं म्हटलं तर UPI थ्रू करता येतं. त्यात आपण त्या पद्धतीने सिलेक्ट करून समोर तुम्हाला एक QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया होईल. अशा पद्धतीने थोडक्यात ऑनलाईन ग्रेस गुणांचं सबमिशन कसं करायची थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपण माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी. धन्यवाद.